हेलो हाय नमस्कार। बिग एफएम ची मी आहे आरजे पल्लवी। हेल्थ की बात बिग एफएम के साथ या विशेष पॉडकास्टच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं दिल से स्वागत करते। दिल से हा शब्द मी डबल अंडरलाइन देऊन बोलते बरं का, कारण दिल से की हुई बात इम्पॉर्टंट तो होती है। कधी कधी असा प्रश्न पडतो की दिमाग की सुने या दिल की सुने, आणि कधी कधी त्या हृदयाचं ऐकावं लागतं बरं का, कारण आहेच एवढा नाजूक अवयव। म्हणून तर आतापर्यंत अनेक कवींनी त्याच्यावरती कविता रचल्या। आज आपण अशाच एका कार्डिओलॉजिस्टना भेटणार आहोत, तुमच्या माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना विचारणार आहोत। अर्थातच वेदांत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर विवेक अग्रवाल सर आपल्या सोबत आहेत, जे कार्डिओलॉजिस्ट आहेत। सर, बिग एफएम मध्ये मनापासून स्वागत आहे। थँक्यू, वेलकम। सगळ्यात आधी मला प्रश्न विचारायचा आहे की आज पेपर उघडला, न्यूज चॅनल ओपन केलं, पहिल्यांदा प्रश्न असतो की हार्ट अटॅकनं तरुण वयात हा मुलगा गेला, ही मुलगी गेली। तर ऍक्च्युली भारतात हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय, याची कारणं काय? खूप कॉमनली आणि खूप जसं तुम्ही म्हटलं की खूप ज्वलंत प्रश्न आहे आणि ऑलमोस्ट सगळ्याच हेल्थ टॉक्सवरती हा फर्स्ट विषय असेल डिस्कस करण्यासाठी। इन्सिडेंट्स किंवा त्याचं प्रमाण वाढलेलं आहे, अनेक कारणं आहेत, खूप साऱ्या स्टडीज चालू आहेत। पहिलं फॅक्टर सगळीकडे जे सांगितलं जातं ते आहे स्ट्रेस। अच्छा, मेंटल स्ट्रेस इन द फॉर्म ऑफ की बाबा वर्कलोड रिलेटेड असू देत, किंवा त्याच्याशीच अगदी जोडून येतो दुसरा प्रॉब्लेम लाईफस्टाईल, की अनहेल्दी फूड किंवा एडिक्शन्स ह्याचंही प्रमाण सोबत सोबत जो वाढताना दिसतोय, तर हे त्याच्याशी रिलेटेड असल्यामुळे ओव्हरऑल स्ट्रेस, अनहेल्दी लाईफस्टाईल, एडिक्शन्स हे त्याचे मुख्य कारणं आहेत। आता याशिवाय काही गोष्टी ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत, ज्या आपण प्रॉबॅबली बदलू शकत पण नाही, त्यातमध्ये सगळ्यात मुख्य म्हणजे जेनेटिक्स। एखाद्या व्यक्तीचं जेनेटिक फ्रेमवर्क हे जन्मतःच डिसाईड होऊन जातो, त्याला आपण मॉडिफाय छेडछाड करू शकत नाही। दुसरा तसाच एक फॅक्टर येतो फॅमिली हिस्ट्रीचा, की एखाद्या फॅमिलीमध्ये डायबिटीज जनरेशन वाईज पुढचं ट्रान्सफर होत जातोय, तर त्याला तो पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल तो त्याला बदलू शकत नाही। तर हाही तेवढाच एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे। शिवाय एक शेवटचा फॅक्टर त्यामध्ये मला वाटतं की आता डायग्नोसिस करायचं आपल्याला साधन वाढलेलं आहे, हॉस्पिटल्सची संख्या वाढलेली आहे, स्पेशलिस्टचं प्रमाण वाढलेलं आहे। सो मे बी आपण त्याला डायग्नोज जास्त पद्धतीने करतोय, विच इज अ गुड थिंग। आणि ओव्हरऑल या सगळ्या फॅक्टरचं एक कॉम्बिनेशन करून आपल्याला त्याचा इन्सिडेन्स वाढताना दिसतोय। थोडक्यात भारतीयांमध्ये स्ट्रेसचं प्रमाण वाढलंय, अनहेल्दी खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, पारंपरिक पद्धत आपण कुठेतरी दूर लोटलेली आहे, आणि याचा परिणाम या हार्ट अटॅकच्या रूपानं आपल्याला दिसतो असं म्हणायला हरकत नाही। मला प्रश्न असा विचारायचा आहे की एखाद्या व्यक्तीचं हृदय हेल्दी आहे हे कसं ओळखायचं? आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये इंटरनेट असतं, युट्यूब वरती कुठचेही व्हिडिओ पाहिले जातात आणि स्वतःचं पॅरामीटर ठरवलं जातं, पण एक आयडल पॅरामीटर काय आहे? पेशंटचा एज, तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि मे बी तुम्हाला सध्याला रिस्क फॅक्टर्स काय आहेत ह्याच्यावरती थोडंसं ह्याचं उत्तर वेरी करेल पर्सन टू पर्सन। एखादा यंग पर्सन आहे, काही जास्त रिस्क फॅक्टर्स नाहीत, तर सिम्पल एक स्ट्रेस टेस्ट करणे त्याच्यासाठी सफिशियंट असेल, कारण अजून तो हार्टच्या प्रॉब्लेम्ससाठी जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्यापासून पण तो दूर आहे। आता थोडंसं मिडल एजमध्ये एखादा व्यक्ती येतोय, एखादा दुसरा रिस्क फॅक्टर असेल किंवा एखाद्याला फॅमिली हिस्ट्री असेल, त्यांना एक योग्य पद्धतीने इयरली हेल्थ चेकअप म्हणजे ECG, इकोकार्डिओग्राफी जी हृदयाची सोनोग्राफी आहे, ह्याच्यानंतर स्ट्रेस टेस्ट, आणि शिवाय ब्लड शुगर लेवल्स, ब्लड कोलेस्ट्रॉल लेवल्स ॲटलिस्ट इतकं वर्षातून एकदा करून घेणे। जोपर्यंत त्यांना सिम्पटम्स नाहीत तोपर्यंत वर्षातून एकदा चालून जाईल, सिम्पटम्स असू देत नसू देत। आता लास्ट एक तिसरा एक पेशंट प्रोफाईल आपण घेऊ, कोणी एल्डरली आहेत, रिस्क फॅक्टर्स मल्टिपल आहेत, सिम्पटम्स देखील आहेत। आता या सिच्युएशनमध्ये कदाचित स्ट्रेस टेस्ट करणं, ट्रेडमिलवरती चालवणं त्यांना रिस्की असेल आणि त्यांना पॉसिबली जमणार पण नाही। बरोबर आहे। अशा सिच्युएशनमध्ये गोईंग फॉर रेग्युलर अँजिओग्राफी, द कन्व्हेन्शनल अँजिओग्राफी जे आपण हातामध्ये पायामध्ये एक ट्यूबच्या थ्रू करतो, और ह्याला एक अट्रॅक्टिव्ह ऑप्शन इन द रिसेंट इयर्स आहे, तो म्हणजे CT कोरोनरी अँजिओग्राफी। बट त्याचं यूज काही लिमिटेड सिच्युएशनसाठी असेल। ऑनगोईंग अगदीच ज्याला हार्ट अटॅकचेच ECG चेंजेस आहेत, सिम्पटम्स आहेत, अशा सिच्युएशनमध्ये एवढा वेळ नाही आहे की आपण एक जस्ट एक डायग्नोस्टिक टेस्ट CT अँजिओग्राफीला जाऊ शकू। त्यावेळेसला मात्र रेग्युलर अँजिओग्राफीलाच जावं लागेल, कारण वेळ कमी असतो। बट सिम्पटम्स तेवढे सिव्हिअर नाहीत,
रिस्क फॅक्टर्स आहेत, सिम्पटम्स आहेत, तर अशा वेळेसला CT अँजिओग्राफी कॅन बी अ गुड ऑल्टरनेटिव्ह. मला वाटतं की आता यापुढे चाचण्या करायच्या असतील तर या सगळ्या गोष्टींची नावं लक्षात ठेवली पाहिजेत आणि आपण पर्टिक्युलरली त्याच वेळेला त्याच ठिकाणी फोकस केला पाहिजे. राईट. नक्कीच. असं बऱ्याच वेळेला माझ्याही घरच्यांच्या बाबतीत झालं. घरी आपण बीपीचं मशीन आणून ठेवतो आणि आपल्याला थोडा त्रास व्हायला लागला, चक्कर यायला लागली, आपण बीपी चेक करतो. आता घरी चेक केल्यानंतर ते नॉर्मल येतं, पण आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर किंवा दुसऱ्या ठिकाणी ज्या वेळेला आपण चेक करतो त्यावेळेला तो आकडा वाढलेला दिसतो आणि खरंच भीती वाटायला लागते. काय आहे हा प्रकार? ही खूप कॉमनली ऑब्झर्व झालेली सिच्युएशन आहे. त्याला एक टर्मिनॉलॉजी सुद्धा आहे, त्याला म्हणतात व्हाईट कोट हायपरटेन्शन. म्हणजे डॉक्टरांचा व्हाईट कोट, डॉक्टरांचा एप्रन बघून होणारा हायपरटेन्शन. तर तो ऑफकोर्स तुम्ही जसं म्हणताय, भीती वाटणे, अँझायटी, स्ट्रेस, ह्याच्यामुळेच तो प्रेशर्स थोडेसे राईज होतात. ह्याला रिसेंट काही वर्षांमधले जे काही गाईडलाईन्स आहेत हायपरटेन्शनच्या ट्रीटमेंटवरचे, त्यात त्या गोष्टीची खूप दखल घेतलेली आहे आणि म्हणूनच होम ब्लड प्रेशर किंवा नॉन क्लिनिक ब्लड प्रेशर रिडिंग्स, नॉन क्लिनिक म्हणजे क्लिनिक किंवा हॉस्पिटल पासून दुसरीकडे चेक केलेले ब्लड प्रेशरचे रिडिंग्स, ह्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि रिडिंग्स त्या सिनॅरिओमध्ये चेक केलेले हे जास्त चांगले रिलायबल पण असतात. आता ह्याला एक इफेक्टिव्ह सोल्युशन 24 आवर BP रेकॉर्डिंग हा पण एक आहे. एक छोटासा डिव्हाइस असतो, आपण इथे पोटाला स्ट्रॅप करू शकतो. त्याचा एक कफ, जसं आपण ब्लड प्रेशर चेक करताना कफ बांधतो हाताला, एक कफ त्याचा उजव्या हाताला लावला जातो. एक ब्लड प्रेशर रिडिंग बघून आपण डिसिजन घ्यायच्या ऐवजी, जे खूप चुकीचं असू शकतं, 24 आवर्स मध्ये 24 ब्लड प्रेशरचे रिडिंग्स आपल्याला मिळतात. ॲव्हरेज डे टाइम ब्लड प्रेशर माहिती पडतो, ॲव्हरेज नाईट टाइम ब्लड प्रेशर माहिती पडतो, आणखीही बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यामधून आपल्याला माहिती पडतात. तर दिस इज अ मच बेटर अनालिसिस ऑफ ब्लड प्रेशर ऑफ द पेशंट. आणि ह्याच्या टेस्टच्या आधारे आपण अँटी हायपरटेन्सिव्ह किंवा ब्लड प्रेशरच्या टॅबलेट सुरू करणे न करणे हा डिसिजन ह्याच्या थ्रू घेतलेला कधीही चांगलं. यामध्ये व्हाईट कोट हायपरटेन्शन आपण जो डिस्कस केला आता, तो फॅक्टर पूर्णपणे नेगेट होतो. अच्छा. आणि आता हे डिव्हाइस बद्दल तुम्ही सांगितलं, हे डिव्हाइस अफोर्डेबल आहे का? सर्वसामान्य लोक हे घेऊ शकतात? हे आपल्याला परचेस करायची गरज नाही. हे तुम्ही तुमच्या कन्सल्टंट फिजिशियन, कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट कडे जाल तेव्हा ते तुम्हाला दाखवतील की इट इज जस्ट लाईक अ स्मॉल बॉक्स. एखादा बॉक्स आहे, त्याला फक्त आपण स्ट्रॅप करतो, वरती तुम्ही त्याच्यावरती आपले रेग्युलर कपडे, शर्ट्स वगैरे घालू शकता. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही की तुमचा रेग्युलर डेलीचा शेड्यूल डिस्टर्ब होत नाही. यू आर अलाउड टू गो विथ युअर फॅमिलियर प्लेस आणि फॅमिलियर शेड्यूल तुम्ही फॉलो करा, जेणेकरून ब्लड प्रेशर स्ट्रेसमुळे वाढणार नाही. मला कॉलेजला जायचं आहे, ऑफिसला जायचं आहे, घरकाम करायचं आहे, ते ठेवलेलं डिव्हाइस ठेवलेलं असताना मी माझं डेली शेड्यूल फॉलो करू शकतो. आणि त्यातल्या त्यात अँड त्याच्यासोबतच ब्लड प्रेशर रेकॉर्ड्स होत आहेत आणि त्याचा ॲव्हरेज करून आपण एक फायनल ॲनालिसिस मग चांगल्या पद्धतीने करू शकतो. मस्त. हे म्हणजे ते त्याचं काम करते, तुम्ही तुमचं काम करा. नक्कीच. सर, आता अजून एक भयानक परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की हा जिमसाठी गेला, व्यायाम करताना अटॅक आला, पडला, अशा केसेस बऱ्याच आपल्याला ऐकायला मिळतात. रिसेंटली एक बातमी आपल्या कानावरती येऊन धडकलेली आहे. तर मला ऍक्च्युली हा प्रश्न विचारायचा आहे की व्यक्तीनं व्यायाम किती करावा, त्याचं मोजमाप कसं असावं? अगदी बरोबर आहे. आपण रिसेंट टाइम्समध्ये अनफॉर्च्युनेटली सेलिब्रिटी डेथ्स पण खूप पाहिलेले आहेत. इंडिव्हिज्युअल्स हु आर ॲक्टर्स, ॲक्ट्रेसेस आणि ज्यांची लाईफस्टाईल खूप फिट असते, फूड हॅबिट्स चांगले असतात किंवा एक्सरसाइज चांगलं असतं, त्याशिवाय पण होतंय. पण तुमचा प्रश्न थोडा वेगळा आहे की एक्सरसाइज किती रेकमेंडेड आहे एखाद्या व्यक्तीसाठी. अगदीच गाईडलाईन्स प्रमाणे आपण गेलो, ज्या सोसायटीज, ज्या असोसिएशनने सांगितलेलं आहे, अमेरिकन हार्ट असोसिएशन जे सांगतं ते आहे up to 150 minutes of aerobic exercise of moderate intensity per week. आता ह्याला सिंपल वर्ड्स मध्ये सांगतो. एरोबिक एक्सरसाइज म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्स, आय मीन आपण ओपन एअरमध्ये किंवा चांगलं व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी जेव्हा सायकलिंग, जॉगिंग, स्विमिंग किंवा मग स्पोर्ट्समध्ये टेनिस, बास्केटबॉल, क्रिकेट, आपल्याकडे क्रिकेट जास्त पॉप्युलर आहे, तर या गोष्टी जेव्हा आपण करतो त्याला एक नियर बाय मॉडरेट लेवलची मॉडरेट लेवल इंटेन्सिटीची एक्सरसाइज आपण म्हणू शकतो. तर हे किमान 30 ते 35 मिनिटं प्रत्येक दिवशी आठवड्यातून 5 ते 6 वेळेस झाली पाहिजे. मग तो कुठेतरी 150
च्या आसपास जो एक मॅजिक नंबर जो रेकमेंडेड आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. ह्याच्यामध्ये एक कॅच असं आहे की आपण त्या नंबरच्या पाठीमागे धावणं तेवढं आवश्यक नाहीये. बरोबर आहे. आणि तुमची सध्याची ऍक्टिव्हिटी लेवल काय ह्याच्यावरती पण अवलंबून असतं. आता तुम्ही खूपच ऍक्टिव्ह असाल त्यावेळेसला ऑफकोर्स तुम्ही तो आयडियल नंबर टार्गेट बिलकुल केला पाहिजे, जसं 10,000 स्टेप्स आपण जे ऐकलेलं आहे. पण जो बिलकुलच करत नाहीये त्याने काय करावं? मी आता उद्या उठून अगदी 35 मिनिटं मॉडरेट लेवल ऍक्टिव्हिटीज करणार, हे कदाचित त्याला पहिल्याच आठवड्यात शक्य होणार नाही किंवा शक्य केलं तरी मेंटेन होणार नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही एक सुरुवात करा. द फर्स्ट स्टेप इज ऑलवेज द हार्डेस्ट स्टेप. पहिली स्टेप जी आपण घेतो, पहिले जे एक हॅबिट डेव्हलप करताना सुरुवातीचा जो काही स्टेप्स असतात ते डिफिकल्ट वाटतात. म्हणून काहीच न करण्यापेक्षा काहीतरी समथिंग इज बेटर दॅन नथिंग. सुरुवात केल्यानंतर हळूहळू तुम्ही ग्रॅज्युअल वेने त्याला वाढवू शकता. तर एक्सरसाइज हा खूप इम्पॉर्टंट एक प्रिव्हेंटिव्ह फॅक्टर आहे, हा खूप मोठा अस्त्र आहे, हा एक खूप मोठा मेडिसिन आहे असं समजून आपण चाललो पाहिजे. याच प्रश्नाला जोडून एक प्रश्न विचारते. जिम आजकाल प्रत्येक जण लावतं, त्या जिम मध्ये आपण कसं मोजमाप करायचं की मी एवढंच करू शकेन? जसं म्हटलं जातं की तुमचं वजन जेवढं असेल तेवढं प्रोटीन, म्हणजे त्या लेवलमध्ये प्रोटीन काउंट केलं जातं आणि तेवढं घ्या असं म्हटलं जातं. तसं या एक्सरसाइजचं कसं आहे, म्हणजे कसं काउंट केलं जातं? एक्सरसाइज आपण एक जसं आत्ता डिस्कस केलं की जो कार्डियक हेल्थसाठी आपल्याला युजफुल आहे. दुसरं जे आपण आपल्या मे बी मसल स्ट्रेंथनिंगसाठी करतो, वेट ट्रेनिंग, तो एक 3 टाइम्स इन 1 वीक इथपर्यंत करणं एक चांगलं एक्सपेक्टेड असेल एका इंडिव्हिज्युअलकडून. बट सोबत कार्डियक एक्सरसाइजेस करणं तेवढं त्याहून जास्त आवश्यक आहे कदाचित. आणि रिगार्डिंग द प्रोटीन इनटेक, डिपेंडिंग ऑन द वेट 1 ग्रॅम पर kg हा एक आयडियल नंबर आहे. जेवढं शक्य असेल आपण ते नॅचरल वेने पल्सेस, डाळी वगैरे ह्याच्या थ्रू जेवढं कव्हर करता आलं तेवढं चांगलं. बरोबर. अगदीच एखाद्या ट्रेनरच्या सुपरविजनमध्ये आणि तुमच्या फिजिशियनच्या सुपरविजनमध्ये तुम्ही सप्लिमेंट्स घ्यायला हरकत नाही, बट त्याच्यासोबत काही ब्लड टेस्ट रेग्युलर इंटरव्हल्सवरती करत राहणे हे आवश्यक आहे. आता सगळं तुम्ही हे सांगितलं, पण आता महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचा आहे, हे सगळं झालं तर आता माझं हृदय मला हेल्दी ठेवायचंय आणि मी सुरुवात करणार आहे. आता प्रत्येक जण म्हणतो ना नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प करतो. मी म्हणते ज्या दिवशी संकल्प केला त्या दिवशी नवीन दिवस. तर असं जर करायचं असेल, माझं हृदय मला हेल्दी ठेवायचं असेल, तर त्यांनी काय करावं? एका दृष्टीने खूप सोपा प्रश्न आहे आणि एका दृष्टीने तोच प्रश्न खूप अवघड पण वाटायला लागतो. बेसिक्स आहेत सगळे. आपण जे डिस्कस केलं की फूडमध्ये अप टू 50% तुमचं दिवसभराचं ट्राय टू इन्क्लूड फ्रेश व्हेजिटेबल्स, फ्रेश फ्रूट्स. प्रोटीन्सचं प्रमाण एक 30% पर्यंत रेकमेंडेड आहे, किंवा त्याला दुसऱ्या आपण कॅल्क्युलेशनने 1 ग्रॅम पर kg तुमच्या वजनप्रमाणे तेवढं अचीव करता आलं तर ते खूप आयडियल होईल. एक 10% पर्यंत फॅट आपण घेऊ शकतो. अगदी फॅट झिरोच झालं पाहिजे असं मुळीच नाही. फॅट्स हे शरीराला तेवढेच महत्त्वाचे आहेत. भरपूर सारे न्यूट्रिशनल किंवा मेटाबॉलिक ज्या प्रोसेसेस आहेत बॉडीमधल्या त्या फॅट्सवरती अवलंबून असतात. ऑइल्सबद्दल भरपूर डिस्कशन होतं सगळीकडे, कुठलं ऑइल वापरावं. तर सगळे ऑइल्स चांगले आहेत, कुठलं एक अमुकच चांगलं आहे असं नाही. तर ऑइल्स तुम्ही चेंज करून यूज करू शकता. सीड्स वापरू शकता, ड्रायफ्रुट्स वापरू शकता. तर हे झालं रिगार्डिंग डाएट. एक्सरसाइज जसं आपण म्हटलंय, एक सुरुवात करा. सुरुवात करणे खूप आवश्यक आहे. सुरुवात केल्यानंतर जसं तुम्हाला लक्षात येत जाईल की हो आता मी जास्त प्रमाणात करू शकतो, तर तुमचं वॉकिंग, जॉगिंग हे त्या आयडियल नंबरपर्यंत आपण पोहोचू शकतो. एडिक्शन्स हे पूर्णपणे आपल्या हातातली वस्तू आहे. ह्याला आत्तापासून टीनेज मुलांना किंवा जे ग्रोईंग एजमधल्या मुलं आहेत त्यांना पेरेंट्सने व्यवस्थित एज्युकेट करणे खूप आवश्यक आहे. स्ट्रेस फॅक्टर हा पार्शली आपल्या हातात आहे, पार्शली आपल्या हातात नाही. तर त्यालाही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, स्वतःला रिलॅक्स ठेवणे, काहीतरी हॉबीज डेव्हलप करणे, मित्रांसोबत फिरायला जाणे, हे कुठे बुक्समध्ये दिलेलं नसतं, बट हे दीज आर द बिगेस्ट टाइप्स ऑफ मेडिसिन्स मला असं वाटतं. सर मला प्रश्न विचारायचा आहे की एंजिओग्राफी, प्लास्टी हे शब्द प्रत्येकाच्या तोंडावरती रुळलेले आहेत. तर मला असं विचारायचं की 2 ब्लॉकेजेस आहेत तर आपण स्टेंट टाकू शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं असतं, पण तिसरा ब्लॉकेज जर आढळला तर सर्जरीचा सल्ला दिला जातो. तर हे काय आहे नेमकं, याबद्दल काय सांगा?
फक्त नंबर ऑफ ब्लॉकेजेस वरती आपण ट्रीटमेंट ऑप्शन कुठला निवडतो किंवा कुठला सजेस्ट करतात हे फक्त नंबरवरती डिपेंड करत नाही. ब्लॉकेजेसचं लोकेशन काय आहे, अँजिओग्राफी आम्ही जेव्हा करतो तेव्हा त्याचं लोकेशन तो कुठल्या स्टेजला आहे, एकतर त्याचं नेचर कसं आहे. कधी कधी अशा प्रकारे असतात की ते ब्लॉकेजेस खूप अनस्टेबल असतात आणि ते इमिडिएटली टॅकल करणं आवश्यक असतं. कधी कधी अशा ठिकाणी असतात की जिथे आजूबाजूला काही नसा अजूनही तिथून ओरिजिन होत असतात, तर तो जंक्शनचा पॉईंट असतो. किंवा एक ओव्हरऑल नसांची जी क्वालिटी आहे ती अँजिओप्लास्टीसाठी सुटेबल जर का वाटत नसेल, ते करणारे जे अँजिओग्राफी करणारे जे डॉक्टर आहेत त्यांचा तो निर्णय असेल, या सिच्युएशन्समध्ये द बेटर चॉईस बिकम्स सर्जरी. अच्छा. किंवा जर का आपण काही गोष्टी जर का इतर पेशंट्सच्या बघितल्या की त्यांना अँटीप्लेटलेट्स पुढे घेणे शक्य होणार नसेल, ज्या ब्लड थिनिंगच्या टॅबलेट्स आहेत ते घेणं शक्य होणार नसेल, या सिच्युएशनमध्ये आपण सर्जरी ॲडवाईज करतो. फक्त 1 किंवा 2 अशा नंबरवरून अँजिओप्लास्टी नाही करता येईल असं नसतं. आपण 2 पेक्षा जास्तही स्टेंट्स जर का नसा सुटेबल असतील आणि जर का ते करणं लॉंग टर्ममध्ये आपल्याला फायदा करणार असेल तर निश्चित आपण ते करू शकतो. सर, सोलापूर उत्सवप्रिय गाव आहे, शहर आहे असं म्हटलं जातं. म्हणजे इथे उत्सवाला कमीच नाहीये आणि डॉल्बीला पण कमीच नाहीये. तर मला असा प्रश्न विचारायचा, या डॉल्बीचा नुकत्याच काही घटना कानावरती येत आहेत की तरुण डॉल्बीवरती नाचत असताना त्यांनी जीव गमावलेले आहेत. कुणाचा तरी भाऊ, कुणाचे तरी वडील, कुणाचा तरी मुलगा यामध्ये गमावलेला आहे. तर ऍक्च्युली या डॉल्बीचा आणि हृदयाचा संबंध आहे का? आणि डॉल्बीच्या तालावरती, त्याच्या आवाजावरती हृदयाची कंपनं वाढतात का किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो का? हो, आता हे पर्टिक्युलरली सोलापूरमध्ये प्रॉब्लेम आपण आता नोटीस करायला लागलोय. आणि नक्कीच एखादी हाय इंटेन्स ॲक्टिव्हिटी करणे किंवा खूप एक्साइटेड आपण जेव्हा असतो तेव्हा एखादा हार्टमधला जो ब्लॉकेज एखाद्या पेशंटला अगोदरपासून असेल तो अनस्टेबल होऊ शकतो. हे असं स्टडीजमध्ये आढळलेलं आहे. आणि कदाचित मे बी खूप हाय इंटेन्स किंवा खूप एक्साइटेड असल्यामुळे आपल्याला काही त्रास होतो हे ओळखायला त्याने वेळ गमावला असेल किंवा डिहायड्रेशन झालेलं असेल. या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा होतो की ती रक्तवाहिनी ज्यामध्ये हा ब्लॉकेज अनस्टेबल झाला, ती रक्तवाहिनी संपूर्णपणे बंद पडून एक मेजर हार्ट अटॅक त्या पर्सनला झाला आणि मग तो त्याच ठिकाणी कोलॅप्स झाला. एक आपल्याला लक्षात असेल, एक आपले बॉलिवूडचे फेमस सिंगर के ह्यांच्यासोबतही अगदी सेम प्रकारे त्यांचा लाईव्ह कॉन्सर्ट चालू असताना ते परफॉर्म करत असताना असंच जागीच कोलॅप्स झाले आणि हॉस्पिटललाही ते पोहोचले नाही. हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर ते डेड डिक्लेअर झाले होते. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आणि हृदयाचा संबंध आहे. क्लिअरली आहे. हे होते डॉक्टर विवेक अग्रवाल, कार्डिओलॉजिस्ट. काय करावं आणि काय करू नये हे दोन्ही त्यांनी सांगितले, अर्थात डूज अँड डोंट्स. आपलं हृदय जर हेल्दी ठेवायचं असेल तर कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे देखील त्यांनी सांगितलं. आणि कुठल्या गोष्टी अतिप्रमाणात करू नयेत, ज्याचे डिसएडव्हान्टेजेस आपल्याला समोर पाहायला मिळत आहेत, ऐकायला मिळत आहेत, तेही करायला नाही म्हणून असं त्यांनी आपल्याला सांगितलं. हे सगळं जरी झालं असेल तरी एक गोष्ट मात्र सरांनी सांगितली, हेल्दी खा, रोज व्यायाम करा आणि हेल्दी राहा. थोडक्यात काय आहे, तुमचं हृदय निरोगी ठेवणं हे तुमच्या हातात आहे, एवढं मात्र निश्चित आहे. हेल्थ की बात बिग FM के साथ हा विशेष कार्यक्रम, हा विशेष पॉडकास्ट तुम्ही ऐकला. निश्चितपणे फीडबॅक कळवायला विसरू नका. ऐकत राहा बिग FM, दिन बदल के तो देखो. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.